विठाला विठाला विठाला. ऐका, आम्हाला जे आवडतं ते अनित्य आहे जगद्गुरु तुकोबारांच्या लक्षात आलं. बरं, ती आवड जोपासण्यासाठी आम्ही इतक्या खटापटा करतो. जगद्गुरु तुकोबार म्हणतात, ऐका, जे तुम्हाला आवडतं ती एकतर निष्फळ आहे, त्याला फळ नाहीये. कोणाच्या संसाराला फळ आलं सांगा बरं? शिवाजी महाराज कोणाच्या संसाराला फळ आलं सांगा? मी सांगतो, माझ्या नातरांच्या संसाराला फळ आलं, माझ्या जगद्गुरु तुकोबारांच्या संसाराला फळ आलं. आता त्या फळाचं तुम्हाला वर्णनही सांगेल, फक्त ते आता मला इथं वेळ नाही, मला माझा विषय मुद्दा पूर्ण करायचा. आपल्या संसाराला फळ आहे का? आहे का? सांगा ना, आहे का? अरे हो म्हणा, नाही तर नाही म्हणा. आहे का? हा, कोण म्हणलं नाही? बरं, ऐका, आमच्या संसाराला फळ नाही दादांनो, आमचा संसार निष्फळ आहे. मग जो निष्फळ संसार करण्यासाठी आम्ही जो खटाटोप करतो, हा खटाटोप करू नका असं जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात प्रतिपादन करतात. आठवे देव तो करावा उपाव, आठवे देव तो करावा उपाव, आठवे देव तो करावा उपाव. जगद्गुरु तुकोबाराया अभंगाच्या पहिल्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये मनुष्य प्राण्याला थेट सरळ शब्दात सांगतात, यरी तेजी वाव खटपटा तेजी नाम त्याग कर, त्या खटपटेचा त्याग कर. का त्याग कर? का त्याग कर? अरे त्याच्यातून जर काय निष्पन्नच नाहीये तर त्याच्यात कष्ट कशाला करत बसायचे? मगाशी तुम्हाला दृष्टांत सांगितलं, एसटीत पडून काय फायदा आहे? काय फायदा एसटीत पडून? बरं, आम्हाला आजपर्यंत आम्ही एवढे हाडाचे काढ रक्ताचं पाणी रात्रीचा दिवस करून संसार केला का हो? कोणाचा संसार पूर्णत्वाला गेलेला आहे? कोणाचा गेला? घर झालं तर गाडीची अपेक्षा, गाडी झाली तर घरातल्या एसीची अपेक्षा, एसी झाली तर शेतीची अपेक्षा, शेती झाली तर शेतीत वापरायच्या अवजारांची अपेक्षा, अवजार झाले तर अवजारांना जोडून जे ट्रॅक्टरची अपेक्षा, ट्रॅक्टर झाला तर ट्रॅक्टरच्या पाठीमागे ट्रॉलीची अपेक्षा. अहो, अपेक्षा संपल्यात का आमच्या? मग जर आमच्या अपेक्षा संपलेल्या नाही तर संसार नेमका करायचा का? ऐका ना, तुम्ही म्हणाल महाराज डोकं फिरलंय का तुमचं? संसार करायचा का म्हणजे संतांनी संसार केलाय, आम्ही संसार करतो म्हणजे का आम्ही गुन्हेगार आहे का? अगदी सांगतो, संसार हा केलाच पाहिजे, संसार हा केलाच पाहिजे. पण तो संसार करत असताना आमची आवड आम्ही जोपासली पाहिजे. आणि ती आवड जोपासत असताना ती पारमार्थिक आवड जर असली तर माझे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, ज्यांना पारमार्थिक आवड आहे ना, तुका म्हणे मोज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. जर संसारात राहून कामामध्ये काम काही करा, राम राम जाईल भव श्याम दुःख होईल. कामामध्ये काम काही म्हणा, राम राम जाईल भव श्याम दुःख होईल. कामामध्ये काम काही म्हणा, राम राम जाईल भव श्याम दुःख होईल. कामामध्ये काम काही म्हणा, राम राम जाईल भव श्याम दुःख होईल. ऐका, परमार्थाचं फळ सांगितलं जगद्गुरु तुकोबारायांनी. कामामध्ये काम काही म्हणा, राम राम. कामात काम करत असताना भगवंताचं नामचिंतन घ्या. आठवावे पाय
शिवाजी महाराजांनी प्रमाण दिलं, आठवावे पाय विठोबाचे. विठोबाचे पाय जर आम्ही आठवले तर आमच्या संसाराला एक सुखाचं फळ आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माझे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, आवडे देव तो करा उपाव, यरी ते जीवाव खटापटा. ऐका, जगद्गुरु तुकोबराने सांगितलं, पण समाजाने ऐकलं नाही ऐकलं. म्हणून जगद्गुरु तुकोबरांना वाईट वाटलं आणि जगद्गुरु तुकोबरांनी हात जोडले आणि अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये विनंती केली. आवडे देव तो करावा उपाव हे सांगूनही समाजाने जेव्हा ऐकलं नाही, त्यावेळेस माझ्या जगद्गुरु तुकोबरांनी हात जोडले, सांगितलं, दादा होई बा जागा, होई बा जागा. दादा आता तरी जागे व्हा. काय महात्म्यांनी वेळोवेळी आम्हाला जागा केलेलं आहे, वेळोवेळी जागा केलं. जागा करत असताना महत्वाचा एक मुद्दा असा आहे का जो जागा करतो तो पहिल्यांदा जागा पाहिजे. मुद्दा लक्षात आला? जो जागा करतो ना तो पहिले जागा पाहिजे आणि जागा करण्याचा अनुभव ज्याला आहे त्यालाच दुसऱ्याला जागा करण्याचा अधिकारही आहे. दोन मित्र मिलिटरीच्या याच्यासाठी कशासाठी ट्रेनिंग आपल्या भरतीसाठी गेले. ऐका, दोन मित्र मुंबईला गेले. त्यांची लेखी पेपर झाला, लेखी पेपर झाला आणि दुसऱ्या दिवशी त्यांचा काय म्हणतो आपण ग्राउंड होत. मग ग्राउंडला त्या ऑफिसरांनी सांगितलं, हे बघा उद्या सकाळी सर्वांनी इथं मला 5:30 वाजता ग्राउंडवर एंट्री म्हणजे एंट्री पाहिजे तुमची. इथं 5:30 नंतर एकालाही आतमध्ये सोडलं जाणार नाही. हे दोघ जण आहे ना, हे दोघ जण त्याच्यातलं एक काय म्हणे, अरे माझी दिवसभर लय हाल जाईल, झोप नाही मला कृपया सकाळी 4 वाजता उठवशील का? आंघोळ वगैरे करून आपण आहे ना 5 वाजता 5:15 वर्ग ग्राउंड. तो म्हणे ठीक आहे उठवतो, काय अडचण नाही, फक्त तुला उठवण्यासाठी मला पहिले तू उठव. मुद्दा आला असं तुमच्या लक्षामध्ये. जाग त्याला केलं जातं जो पहिले जागा आहे, त्यानं दुसऱ्याला जाग करता येतं. पण जागा करत असताना जो जागा आहे तो कशा करता जागा आहे तेही महत्वाचं आहे. अनेक लोक जागे राहतात ना, हे बघा चोर जागा राहतो,
चोर जागा राहतो. बरोबर. कीर्तनकार नव्हते 11 कीर्तन करते, ते पण टाळकरी श्रोते. एखाद्याला भोगसायचं असेल तोही जागे सगळेच राहतात. कुत्रे जागे राहतात. रात्री ते कुत्रे झोपत नाही. आला कुत्रे म्हणते बघ मी कुत्र्याविषयी बोलवले. कुत्रे झोपत नाही रात्रीचे, ते जागे राहतात. आता प्रत्येक जागच आहे, पण प्रत्येकाचं जागा राहण्याचं कारण वेगळं आहे. पण आमचे संत जागे आहे ते कशा करता? उद्धराया जन जड जीवा. काही कमी विढाला विठाला. शिवाजी महाराज तुमच्या सारख्यांचं गायन ऐकणं आमच्यासाठी पर्वणी. पण आता काय करू, रात्र झाली, थोडी सोमं झाली, फार 15-20 मिनिटं उरले, त्याच्यामध्ये अभंग पुरा करून पुन्हा विषयाला हात घालायचंय. जाग राहतात. का जाग राहतात संत महात्मे? उद्धाराया जन जड जीवा. बुडत हे जन न देखली डोळा, येतो कळवळा म्हणून या. तुकोबारायांना कळवळा येतो म्हणून ते जागे राहतात. महाराज एक ठिकाणी गोड चिंतन मानतात की जाग राहत असताना जो जागा राहतो तो दुसऱ्यांना जागा करतो. उठवा होई जागा पाहे उठवा 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 होई उठवा होई जागा पाहे वासुदेवाला. उठा उठा जागे व्हा. वासुदेव आला. वासुदेव कोणाला? वासुदेव मोराचे टोप लावलेले, अंगात जबला घातलाय, एका हातात टाळ आहे, एका हातात चिपळे आहे, गळ्यामध्ये जोडी आहे. आणि मग तो वासुदेव छे तो वासुदेव नाही. महाराजांनी विचार मारत होतात, मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता. मला विचारलं तुम्ही, मी वासुदेव तत्वता. इथं बसलेला प्रत्येक श्रोता वासुदेव आहे. इथं उपस्थित असलेला प्रत्येक जीव वासुदेव आहे. या ठिकाणी जो सजीव आहे तो प्रत्येक वासुदेव आहे. का? त्याला त्याचं मर्म कळालं म्हणून तो या प्रांगणामध्ये, ह्या धर्ममंडपामध्ये उपस्थित आहे. मायबाप उठून जाग करण्यासाठी आमचे संत महात्मे खटाटोप करतात. संत महात्मे म्हणतात, दादांनो होईबा जागा, होईबा जागा, दादा जागा हो. वावुगा गागा सिनसील. वावुगा कशा करता शीन करून घेतोस? ज्या संसारामध्ये फळच नाही त्याच्या पाठीमागे का धावतोस? कशा करता धावतो? काय प्राप्त होणार आहे? एक दृष्टांत सांगतो, 2 मिनिटाचा पुढे निघतो. ह्याच विषयावर ऐका काय झालं. आम्ही जो संसार करतो त्या संसाराला ना काय म्हणतो आपण, काही नाही, चव नाही, स्वतः नाही, काही नाही त्याला, काहीच नाही त्या संसारामध्ये. एका वाळवंटामध्ये एक सद्ग्रस्त आपल्या कुत्र्याला गाडीत घालून, 4 व्हीलर मध्ये घालून वाळवंट फिरण्यासाठी गेला. उन्हाळ्याचे दिवस, आता त्याच्याकडे पाणी वगैरे सगळं होतं. पण काय झालं, ते कुत्र खाली उतरलं सुसू करायला आणि यानं दरवाजा लावला, मग गाडीला शेल मारला, निघून गेला. याच्या लक्षातच आलं नाही कुत्र मागे बसले म्हणून. आणि कुत्र्याला असं वाटलं गाडीत कसं करावं. कुत्र्याला वाटलं बरं असं, ते खाली उतरलं, खाली त्यानं त्याचा प्रातविधी उरकला आणि त्यानं गाडी पाहिजे तर गाडी निघून गेली. कुत्र खूप घाबरलं. कुत्र खूप घाबरलं. त्याला असं वाटलं तर कुणीकडे जावं म्हणून ते चालायला सुरुवात केली. मायबापांनो, उन्हाचे दिवस ऊन होतं की रात्री, त्याला काही उंजना, त्याला तहान लागली, कोरड पडली. आता त्याला पाणीही दिसना, झाडही दिसना, त्याचा मालकही दिसना. त्याची अवस्था बिकट आणि भयानक झाली. चालता 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 5:30चा सुमार झाला असेल आणि हे कुत्र आता मरायच्या तयारीत. याचा जीव जर याला पाणी नाही भेटलं तर. तेवढ्यात काय झालं, काही वर्षापूर्वी त्या वाळवंटामध्ये एक उंड मरून पडला होता. काही वर्षापूर्वी त्या वाळवंटामध्ये एक उंड मरून पडलेला होता. ऐका, दृष्टांत नीट ऐका, मी प्रश्न विचारला आता सांगतो.
तुम्ही पुन्हा म्हणाल बुवा पहिले काही बोंबललं नाही ना, आता आम्हाला ताण देऊ राहिलं. दृष्टांताने काय का ते कुत्र्यानं तो उंट मेलेला पाहिला आणि कुत्र धावतच गेलं त्या उंटाकडं, धावतच गेलं. ते पळतोय एक तर त्याला ताण लागली, ऊन म्हणतो मी, अख्खा दिवस त्याला पाणी भेटेल नाही, त्याची फार मरण यातना सुरू झाल्या. त्याच्यात ते धावायला लागलं. कशामुळं, कशा करता, ते मरेल उंट पाहिला त्यानं. तिथं जाऊन पाहतो एकच एवढं हाडूक पडेल होतं, एकच पायाचं असं उंटाच्या कुठल्या तरी अवयवाचं एवढंच हाडूक पडलेलं होतं. त्याला वाटलं बुडत्याला एवढं येतो आपल्याला कालीचा आधार. वा वा. ते कुत्र्यानं काय केलं, तेवढं ते हाडूक घेतलं, तोंडात घातलं, हिकडून सगळं तिकडून सगळं, हिकडून सगळं तिकडून सगळं, लागलं ना त्याला रक्ताचा बाटला त्या हाडकातून. शांत झाले हो. आता मला सांगा, अनेक वर्षापूर्वी मरून पडलेला उंट, त्याचं उरलेलं एवढंस हाडूक, आता त्या हाडकातून या कुत्र्याला काय मिळणार आहे, काय मिळणार आहे बरं? मग कुत्र्याला सोडून द्यावं ना. सोडलं नाही, ते सगळं तिथं राहिलं, हिकून सगळं तिकून सगळं, ते सगळं झालं काय, ते सगळं ते हाडूक आहे ना अनुकुचीदार झालं. वाल्मिकराव अनुकुचीदार, आणि ते त्याच्यात हिरड्याला टोचलं आणि त्याच्या हिरड्यातून रक्तस्राव सुरू झाला. आणि कुत्र्यानं पुंडली कवर ते हरिण वजनी कवर घेता आता बाकी आनंद आहे म्हणे. आणि काय सांगाव, असं स्पीड वाढवलं कोणी, कुत्र्यानी ते सगळ्याचं स्पीड वाढवलं. सगळता तिथं एक सज्जन व्यक्ती प्राप्त झाली. त्यांनी त्या कुत्र्याला विचारलं, का रे बाबा ते काय करू राहिला? तो म्हणे, महाराज येडे का तुम्ही, माझ्या कष्टाला फळ आलंय, आता माझ्या प्रयत्नांना यश आलंय, आताशी मला कुठं असं खारट लागायला लागला आता. मग त्यांनी सांगितलं, मूर्खा, जे चघळतो त्याच्यात काहीच नाहीये, ते निर्जीव आहे, त्याच्यात कुठल्याच प्रकारचा द्रव नाहीये. आणि जे तुला खारट लागतं ना, अरे बावळट, ते तुझंच आहे रे बाबा, ते तुझ्याच तोंडातून रक्त लागलेलं आहे तुला. ऐक, दृष्टांत संपला, दृष्टांत सोड. काय झालं, संसार रूपी वाळवंटामध्ये, ऐका ना, संसार रूपी वाळवंटामध्ये विषयाचा उंट मरून पडला. ऐका, कशाचा, विषयाचा. अनेक बरं ऐका, विषय आता जे तुम्ही विषय उपभोगता ते आत्ताचे का, छे युग परत्वे चालत आलेले विषय, ते युग परत्वे युगापासून तेच विषय भोगताय तुम्ही सगळेजण. आम्हाला त्या विषयात काहीतरी नाविन्य वाटतं, आता त्याचं उत्तर तुम्हाला देतो. मग ते मेलेल्या विषयाचा उंट आम्ही काय झालं, भगवंता संघ संसार रूपी वाळवंटामध्ये विचरण करण्यासाठी आलो. आणि भगवंताने काय केलं, आम्हाला खाली लोटून दिलं, त्यानं गाडीचं झाकण घेतलं लावून, ते गेलं निघून. विषय असा झाला, त्या वाळवंटामध्ये आम्हाला कोणाचा थाराच लागेना, म्हणून आम्ही पळत गेलो आणि आम्हाला ते विषयाचं उंट मरेल दिसलं आणि त्याचं एक हाडूक आम्ही सगळं बसलो. महाराज, अख्खा आयुष्य गेलं आमचं सगळं अख्खा आयुष्य मोर द्या, पिढ्या गेल्या पिढ्या आमच्या, अरे आजा गेला, पंजा गेला, बाप बसला गेला, बाप बसला आयुष्य नाही, पिढ्या गेल्या आमच्या आजोबांनी जगलेलं वावर मुलाला भेटलं, आमच्या वडिलाला भेटलं, वडिलांनी जगलेलं वावर मुलाकडे आलं, यानं जगलेलं वावर याच्या मुलाकडे गेलं. मला सांगा, वाढलं का कमी झालं? तुम्ही सांगा, तुमच्याच मनानं घ्या, वाढलं का कमी झालं? कमी झालं ना. वाढतंय कशाचं काय झालं? संसार, प्रपंच. आम्ही जो परमार्थ करतो, जो प्रपंच करतो, प्रपंच हा 8चा पाढा आहे आणि परमार्थ हा 9चा पाढा आहे. प्रपंचामध्ये कुठंच समतेला वाव नाही आणि परमार्थामध्ये विषमतेला वाव नाही. दादा,
परमार्थ हा विषमतेला कधीच जवळ येऊ देत नाही आणि संसारामध्ये कधी समता येत नाही. कायम विषमता राहते. कायम कायमच बायको भेटत नाही. म्हणून महाराज प्रपंचातली विषमता सांगतो. बायको भेटत नाही पहिली गोष्ट. भेटली तर ती टिकत नाही. ती टिकली तर पोरं होत नाही. पोरं झाली तर ती ध्यानावर राहते नाही. ते ध्यानावर राहिले तर म्हाताऱ्याला तारा देते. म्हातारीने म्हाताऱ्याला तारा दिला नाही तर ते पोरं म्हाताऱ्याला तारा देत्या. बरं नाही कोणी तारा दिला तर शेजारचा बांध तरी करतो. नाही शेजार त्यांनी बांध कोरला पाहुणे लावले तर विषमता संपली का मला सांगा संसारातली? नाही संपली. छातीत ठोकपणे सांगतो. मला सांगा इथं बसलेला 100% प्युअर सुखी कोण आहे आजपर्यंत? कोण आहे? माझे रामदास स्वामी म्हणतात, अरे असं जगात कोणीच नाही. जगी सर्व सुखी असा कोण आहे? विचारी मना तुझी शोधून पाहे. बाबा तू विचार कर, कोण सुखी आहे या जगात? कोणीही सुखी नाही. मग का हो? दुःख बांधवडी आहे हा संसार. दुःख बांधवडी आहे हा संसार. आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे दादा. या संसारात सुख कोणालाही प्राप्त झालेले नाही. आम्हाला ते कुठून होणार? पण आमचा विषय काय आहे माहिती का? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, उठवा होईबा जागा, होईबा जागा, वावुगा कागा असे नसील. आता हे आम्हाला जगद्गुरु तुकोबाराय सांगितलं. अरे उठ, जागा हो, जागा हो. आम्ही तुकोबारायांना प्रतिप्रश्न केला, महाराज तुम्ही आम्हाला जाग करता. अहो आम्ही जागेच आहोत, आम्ही जागेच आहोत असं आम्हाला वाटू लागलं. आम्हाला